पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, दरवर्षी पवित्र आत्मा आपल्याला नवीन नवीन आशीर्वाद देत आहे। हालेलुया। आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये एक सुंदर कार्य करत होतो, ते काही काळानंतर आज परत चालू करायला पवित्र आत्म्याने एक सूचना दिली। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आपण जगामध्ये वावरतो, जगातील लोकांच्या बरोबर वावरतो आणि या प्रसंगामध्ये जगाच्या अनेक प्रकारच्या लाटा आपल्यावर आदळत आहेत। हालेलुया हालेलुया। आज आपण एक देवाचे सुंदर वचन आता ऐकूया। नीतिसूत्राचे पुस्तक 13वा अध्यायातील 20वा वचन। सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो। आता आपण ऐकलेले वचन आपल्याला सांगत आहे, सत विवेक बुद्धीने चालणारा जो सुज्ञ आहे त्याच्या सोबत राहा। हालेलुया। तिथून आशीर्वादाचा वर्षाव होत आहे। हालेलुया। मूर्खांचा संबंध आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे। हालेलुया। आता आपण 22वा वचन त्यासोबत ऐकायला पाहिजे। आपण ध्यान देऊया। चांगला मनुष्य आपल्या पुत्रपुत्रांस वतन ठेवितो, पण पाप्यांचे धन धार्मिकांसाठी साठविलेले असते। हालेलुया हालेलुया। प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या पिढींसाठी काही आशीर्वाद साठवून ठेवूया आणि आपण ते एकमेकांपासून दुसऱ्यांना असे देत राहूया। हालेलुया। एक सुंदर संधी अमलाश्रम तर्फे आपल्या सर्वांना देण्यात येत आहे। वसईमधून एक तीर्थयात्रा आपण चालू करतो। या तीर्थयात्रा आपल्याला कॅथोलिक चर्चच्या अनेक संत लोकांच्याकडे आपल्याला घेऊन जाणार। जगामध्ये सर्वात पहिले माता मरिया प्रकट झालेले ठिकाण म्हणजे संत याकोबने भेटायला गेलेले आहे। त्यानंतर विश्वास आहे की माता मरिया केरळ मध्ये प्रकट झाली। हालेलुया हालेलुया। संतांच्या जागेबरोबर ही जागा आणि त्यासोबत येशूच्या लाडका प्रेषित संत तोमा यांनी स्थापना केलेले अनेक चर्चा, सर्व गोष्टी पाहून शेवट आपण येशूचा चेहरा उमटलेले जे पवित्र ख्रिस्त शरीर आहे ते प्रत्यक्षात जाऊन पाहून तिथे प्रार्थना करू। आपला अनुभव असे आहे, तीर्थयात्रामध्ये परमेश्वर आपल्याला अनेक बंधनातून सुटका देत आहे। अनेक लोकांचा अनुभव असे आहे, काही अशा ठिकाण आहे ते बंधनातील लोकांना प्रवेश मिळालेलाच नाही, ते सगळे सोडून बाहेर पडले। हालेलुया हालेलुया। विशेष अभिषेकाने आतमध्ये गेला। हालेलुया हालेलुया। म्हणून आत्मिक अनुभव भरपूर आपल्याला मिळणार। हरवलेले अभिषेक परत एकदा आपण मिळवून घेणार। जे प्रवासाच्या तीर्थयात्रेचा सिलसिला आहे त्यामध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे। या प्रवासामध्ये मार्गदर्शन देण्यासाठी ख्रिस्त मंडळीचा नावंद इतिहासाचा स्टडी केलेले फादर लोक आणि इतर अनेक चांगले हात आपल्या सोबत आहेत। आपण त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करू। या महिन्याचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 22 तारखेला सकाळी गाडी वसईमधून निघत आहे आणि 29 तारखेला गाडी परत वसईमध्ये पोहोचणार। सगळ्यांचं स्वागत आणि विशेष प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी रिचर्ड मचाडो आणि नेविल पेरेरा या 2 नंबर आणि माझ्या नंबर मध्ये पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया। माझ्या प्रिय बंधूंनो भगिनींनो,
लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे लोक आपल्याला सापडतात. प्रेज द लॉर्ड. एक प्रकारचे लोक तुमच्या आनंदासाठी तुमच्या मागे लागून तुम्हाला पाठिंबा देत, तुम्हाला पुढे घेऊन जात, तुमचा आनंद बघून आनंदी होणारे लोक. असं कोण आहे तुमच्या आयुष्यात? एकाने मनामध्ये बोलली, माझ्या मम्मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मागे लागून तुमच्या वाढ, तुमच्या प्रगती या सर्व गोष्टींमध्ये आनंद घेणारा असा कोणतरी असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही अप्रिशिएट करणे गरजेचं आहे. हालेलुया. अनेकदा असे होत आहे की दुसरा एक प्रकार आहे. एक व्यक्ती पडलं तर तो पडलं म्हणून व्हॉट्सअप मध्ये आणि इतर हजार मार्गातून कोणतरी पडलं म्हणून त्या गोष्टीबद्दल आनंदाच्या बातमी पसरवणारे लोक आहेत. हालेलुया. त्या लोकांच्या बद्दल आपल्याला काही वाटते. हालेलुया. प्रियानो, खूप दुःखाची गोष्ट आहे तरी मी अशा अनेक लोकांना बघितलेलं आहे जे पहिले ग्रुपचे जे लोक आहेत, जो मला वाढवायला प्रयत्न करत आहे, त्यांच्या आशीर्वादाचा हात माझ्या मागे आहे, जो माझ्या आनंदासाठी मात्र जीवन जगणारा आहे, अशा लोकांना आयुष्यात कधी अप्रिशिएट करत नाही, तिकडे बघत नाही, तिकडे लक्ष देत नाही. हालेलुया. तर काही फालतू लोकांच्या बद्दल अभिमान वाटणार. प्रयत्न केला 4-5 वर्षापासून त्यापासून मी प्रयत्न केला पण इथं पोहोचली नाही. आणि मला बोलवले म्हणून इथं मी पोहोचली. आणि करोनामध्ये मी इथं मुंबईत नानासोपारात राहते. माझं नाव पाचकी नाही. आणि नानासोपारात आणि करोनामध्ये जास्त करोना झाला आणि आम्हाला दोघांना गावाला पाठवली. आम्हाला 14 दिवस आमच्या घरी आमचं सेपरेट करायला गावात फक्त 2च घरं आहेत तिथे आमच्या गावाला. आणि 14 दिवस आमच्या घरी येत नव्हतं, कोण काय नाही, पाणी पिणी बिराणी भरून ठेवलं तर तेच आम्ही 14 दिवस तेच पाणी पियालो. आणि मला असं वाटायचं की कोरोना झाला मुलांना होईल, मी आपली कप एका रूमात खायची. मला खोकला बिकला जास्त, पण असं कायच व्हायला नव्हतं. पण फक्त माझ्या मनात शेक होता. आणि शेक असल्यामुळे त्याच्यामुळे घरी आलो, मग आम्ही काय असं ते खायचं आणि घरीच राहायचं. आणि त्याच्यामुळे नंतर खोकला बिकला थोडा कमी आल्यानंतर मला याचं गुडघ्यांचा भरपूर त्रास होता. मुंबईपासून मी MRI केले, काय केले, तरी पण गुडघ्यांचा त्रास कमी आला नाही. गावाला गेली, रात्री 12 वाजता आम्ही बाथरूमला गेली, तिकडे पडल्याने आमचे मिस्टर झोपले बेडरूममध्ये होते. माझा पाय पुढं पण येईना, पाठी पण येईना, कायच येईना अजिबात. आणि मी हालेलुया 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 15-20 मिनिटं करतोय, तर कोण ऐकायला करणार. तर म्हणून आमचे मिस्टर होतं मिसळ कुठेतरी चालू आहे म्हणून ते उठल्यात बघते, तर मी आपल्या हालेलुया 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 करते. तर मग त्याची वडील मला बेडरूममध्ये घेऊन गेले. तर माझ्या अजिबात पाय लागायला कमी नाही. डॉक्टर गेले, ते मुंबईला गेले, डॉक्टर झाले, परत डॉक्टरने जाऊन MRI काढला. ते बोलले की मुलाला तुझे दोन्ही गुडघे खराब झाले आहेत, दोन्ही वाट्या पूर्ण खराब झाल्या, तू चालू शकत नाही, तू वाकरनं चालशील, त्याशिवाय तुला कोणतरी आयतं तुझ्या घरी द्यायला पाहिजे. त्याशिवाय मी 1 वर्ष अशी काठी चालली, काठी घेऊन. मला काय लोक नावं पण ठेवायची, ती सासू म्हातारी झाली नाही, सून म्हातारी झाली, पण परमेश्वराची इच्छा होती. आणि त्याला चमत्कार माझ्यामध्ये करायचा होता. आणि मी डॉक्टर गेले, तर मग मला खरं नाही वाटत, मी चांगली आहे असं माझ्या मनात व्हायचं. मग मी गव्हर्नमेंटच्या सरकारी दवाखान्यात इलाज चालू केला. तिथं 2-3 महिने दिवसभर लाईन नंतर आपले MRI केला. ते म्हणाले नाही, तर डॉक्टर बोलला की तुमचे खरोखर गुडघे खराब आहे, तुम्ही मांडी घालू शकत नाही, तुम्ही बसू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही, पण तुम्ही चालू शकता असं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. पण मला एवढंच होतं, येशू मला चालवणार, येशू मला चालवतो, माझ्यावर आहे, त्याचा हात पकडून मी चालणार. हे माझ्यामध्ये देवाने शब्द घातलेले ते माझ्यामध्ये होते का? मी शिकली नाही, आडाणी आहे, जरा पण थोडी पण नाही शिकलेली, मला सर पण येत नाही, तरी पण परमेश्वराने रास्ती असते. मी पुरुषाच्या
वाट चालू होती आमच्याकडे आणि उसाची वाट चालू असताना मी चालत डोंगरात गेलो ते उसाची वाटेवर. आधी ते येशूला मी सिलेंडर केलं पूर्ण माझं आणि उसाच्या पहिल्याच ताणला आणि उसाचं ताण करत चालत 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 डोंगरात गेली पूर्ण ताण होईपर्यंत 14 आणि गेल्यानंतर तिथं जाऊन पूर्ण परत सगळीकडे येशूला सर्व केलं बघा आणि मी आस्ती चालायला लागली, सर्व केलं. सर्व लोक ढिमी घालत प्रत्येक ताणला तर मला गुडघे टेकता येत नव्हते. गुडघे टेकता येत म्हणून मी रडायची, भरपूर रडायची की सर्व लोक गुडघे घालतात, मला का गुडघे घालता येत नाही टेकतात का म्हणून येशूला गुडघे मी चालू की मी गुडघे टेकणार माझ्या येशूसाठी का तो माझ्यापर्यंत तो मला प्रगत कराय आणि येशूने करून मला बरे केले. मी गुडघे टेकते, सर्व काम करते, सर्व माझ्या परमेश्वर माझ्या पाहुण्याने मेंढपाळाला फोन केला आणि सांगितलं की असं आहे की काय खात नाही पियत नाही आणि एकदम माझ्या मनाला भरपूर भीती वाटायची. आणि मग मेंढपाळाला फोन केला, मेंढपाळानं प्रार्थना केली माझ्यासाठी आणि मला तो ताप निघून गेला. मला 1-1.5 महिना अजिबात जेवण जात नव्हतं, उलटीसारखं व्हायचं जेवायला गेले काय आणि तो ताप पूर्णपणे माझा निघून गेला आणि असे 1 महिन्यात मी पूर्ण चांगली झाली. मी बघायची म्हणजे मोठ्या मुलाचं लग्न होतं, सर्व लोक मी लग्न तरी बघणार काय नक्की असं बोलत होते. पण परमेश्वर त्यातनं पण मला असं 3 वेळा परमेश्वराने मला वाचवली. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देतो परंतु येशू ख्रिस्ताला आणि तसं मरिया माताला मी धन्यवाद देते. येशू ख्रिस्ताला आणि आमला आश्रमच्या सगळ्या शिक्षकांना मी धन्यवाद देते. थँक्यू. लोकांना परमात्मा सांत्वन देत आहे, तिच्या वरच्या भागामध्ये वारंवार होत आहे. काही लोकांना सुद्धा परमात्मा देत आहे. झोप लागत नाही, झोप लागली तरी मध्ये त्रासातून उठत आहे. असं त्रासातील अनेक लोकांना सुटका देत आहे. काही लोकांना कसलाही प्रकारचा चैन पडत नाही, त्या स्थितीतील काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. वचन वाचायला जमतच नाही, किती ठरवलं तरी वचन वाचायला जमत नाही. प्रार्थनेच्या संबंधातील गोष्टी जमत नाही. अशा स्थितीतील अनेकांना प्रभू सुटका देत आहे. ज्यामध्ये कोणती एक व्यक्ती भयंकर रडत आहे, किती रडले तरी अजून रडू वाटते, त्या व्यक्तीला प्रभू सांत्वन देत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आपण विशेष प्रकारे आमला आश्रममध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत. या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 19, 20, 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रार्थना खास निसंतान जोडप्यांसाठी आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो, ते म्हणजे फिलिपिकरास लिहिलेले पत्र 1 अध्यायातील 6 वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद पोचवून दिलेला आहे. त्या आशीर्वाद ज्यांनी चालू केलेला आहे ते पूर्णत्वास आणणार. कधी आणणार? येशूच्या दिवसामध्ये. हालेलुया. या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे, काहीतरी अडखळणामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू, परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे. माते मरिया दे दर्शन या जगताला, माते मरिया दे दर्शन. प्रियानो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रममध्ये पाऊल ठेवलेलं आहे, आईने आपली ओंजल भरून दिलेली आहे आणि जी जोडपी निसंतान जोडपी जे अमलाश्रममध्ये
ज्यांनी रिट्रीटमध्ये येऊन सहभाग घेतला, आईने त्यांची ओंजल भरून दिलेली आहे प्रियांनो. आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की 91 जी जोडप्यांची रिट्रीट झाली, अनेक जोडप्यांना जुळेबालाची आम्हाला आईने देणगी दिलेली आहे. खरोखरच या रिट्रीटमध्ये तुम्ही सहभाग घ्या, आम्हाला आई तुमची ओंजल भरून देणार. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रियांनो, आपल्यासाठी खास आमंत्रण देत आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रीट अमलाश्रममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत. अमलाईच्या नावाने अमला आश्रममध्ये फादर बेन्नी आणि MMI सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे. कृपया येताना दोघांनी या रिट्रीटसाठी यायचं आहे. आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रीटमध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रीटमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रीट आयोजित केली नाही. तर ज्यांना बाळाची देणगीच नाही, बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रीट आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकटे येऊच नका. जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या. आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रीटमध्ये प्रार्थना करणार. कारण ही रिट्रीट दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे. म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रीटचा लाभ तुम्हाला होणार आहे. म्हणून या रिट्रीटसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अमलाश्रम कोल्हापूर या YouTube चॅनलमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या रिट्रीटला अनेकांची मध्यस्थीची गरज आहे. अनेकांना माता मरियाने आशीर्वादित केलेलाच आहे. आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत. तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी. तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत. या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया. आपल्या प्रार्थनेमध्ये, रोजरीमध्ये, दयावंतेशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारी प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया. या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत, माता मरिया आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. तर चला तर प्रियानो, आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया. आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत, भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत, भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत. तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. माता मरियाद्वारे आपण येशूकडे जाऊया, म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया. प्रियानो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबातील, आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या. अमलाश्रममध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे. तारीख माहिती आहे का? 19, 20, 21 नोव्हेंबर. तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा. आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे, निसंतान जोडप्यांना, कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.